तुम्हाला पाण्याशी मतलब, तुम्हाला पाणी मिळेल. बस ते फक्त आम्हाला कोणी सल्ला देऊ नका की नाही. आम्हाला यांनी हे करून दे. नाही, आणि तसं जर असेल तर मी तसं करून देतो, मग पाण्याची गॅरंटी मी नाही. देतो. हे बघा आम्हाला पाणी माझ्या अंगी लागलं मी पाण्याचा प्रश्न सोडून देतो. शहरातील साक्री रोड परिसरातील सुंदरस कॉलनीमध्ये गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा ठप्प असल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. पाणीपट्टी भरून सुद्धा नळाला पाणी मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. यावेळी महानगरपालिका पालिका पाणी प्रशासन अभियंता नवनीत सोनावणे यांच्याशी संपर्क केल्यानंतर यांनी सुंदरस कॉलनी येथे सकाळी 10:30 वाजता भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या समस्या ऐकून घेत नंतर आमच्याकडे आता काम करायला माणसं नाहीयेत, आम्ही 2 दिवसानंतर काम करून घेऊ आणि त्यानंतर सुद्धा पाणी आलं नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही अशी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर तेथील स्थानिक नागरिक पत्रकार दिनेश निकुंब यांनी त्यांना प्रश्न विचारले. मात्र त्यावेळी त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पत्रकारांशी सुद्धा हुज्जत घातली. तसंच 2 दिवसात काम होईल असं बोलून तिथून त्यांनी पलायन केलं. त्यानंतर पत्रकार दिनेश निकुंब यांनी बातमी प्रसारित करताच महिनाभरापासून गाढ झोपेत असलेले पाणी प्रशासन काही तासातच जागा होऊन महापालिका प्रशासनाकडून सुंदरस कॉलनीतील पाणी पुरवठा समस्या सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर जनसंघर्ष न्यूजनं नागरिकांचा पाणी प्रश्न ठळकपणे मांडत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. यानंतर प्रशासनाकडून सुंदरस कॉलनी परिसरात पाणी पुरवठा पाईपलाईनची पाहणी आणि दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. पाईपलाईन पर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं असून जेसीबीच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे. नळाला पाणी सोडण्यात आलंय, पण पाणी मोठ्या प्रमाणात दूषित येत असल्यानं पाईपलाईन मधील बिघाड दुरुस्त करून परिसरातील पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून आता हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महिनाभरापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे नागरिकांचा प्रश्न मांडल्यानंतर प्रशासनानं दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानं हा 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचा इम्पॅक्ट असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होतीये. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष नळाला नियमित पाणी कधी येणार हा महत्वाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं काम पूर्ण करून दूषित पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर, धुळे.